मी ॲडव्होकेट असीम सरोदे. इथे ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे, ॲडव्होकेट बाळकृष्ण निराळकर आणि बाकी सगळे जे गावकरी आहेत, ते चेहेर, मिठेखार, वागुळवाडी, नवीन चेहेर, शाळा, निडी या 6 गावांमधले शेतकरी आहेत जे प्रकल्पग्रस्त आहेत. JSW नावाची स्टीलची मोठी कंपनी आहे. त्यांनी या 6 गावातली प्रचंड मोठी जमीन अधिग्रहित केलेली आहे. आणि शेतकऱ्यांकडे आता कृषी उत्पादनासाठी जमीनच नाही अशी परिस्थिती या 6 गावांमध्ये आहे. कायद्यानुसार जर एका विशिष्ट कारणासाठी जमीन घेतली असेल आणि त्या कारणासाठी जमिनीचा वापर झाला नसेल तर ती जमीन ज्याची आहे त्यांनी परत मागण्याचा त्याला अधिकार आहे. आणि तशा प्रकारे जेव्हा जमीन परत मागितली जाते जी वापरलेलीच नाही ती सुद्धा जमीन परत देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय कंपनी घेत नाही, उद्योगमंत्री घेत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्यावर जिल्हाधिकारी सुद्धा एकतर्फी पद्धतीने कधी कधी कारवाई करतात अशी शंका लोकांना आहे. आणि त्यामुळे मग आजच्या भावानुसार एक तर त्या जमिनीची किंमत द्यावी ती सुद्धा त्यांनी देण्यासाठी कोणती उत्सुकता दाखवलेली नाही. ज्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत त्यांच्या परिवारातल्या लोकांना रोजगार देण्याची संधी देण्याची वचन त्यांनी दिलं होतं, पण ते रोजगार सुद्धा दिलेले नाहीत. एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी सातत्याने आंदोलन केलं, मागण्या केल्या. ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे आणि सगळ्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी 40 दिवसाचं आंदोलन केलं, उपोषण केलं. तर 40 लोकांवरच जवळपास इथे केसेस दाखल झालेल्या आहेत. खोट्या केसेस पोलिसांनी दाखल केलेल्या आहेत. 2 महिलांवर सुद्धा केसेस दाखल केलेल्या आहेत, त्यांना अटक केलेली आहे, जेलमध्ये त्यांना पाठवलेलं आहे. मग एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे महिलांना अशा प्रकारची वागणूक द्यायची ही सरकारची अत्यंत चुकीची भूमिका आहे असं मला वाटते. त्यामुळे JSW कंपनीला ही शेवटची संधी आहे की ते सुसंवाद साधून या लोकांसोबत एक मिटिंग ठेवू शकतात आणि याच्यातून तोडगा काढून ज्या जमिनी त्यांनी वापरलेल्या नाही त्या परत देणे ही पहिली भूमिका त्यांची राहू शकते. दुसरी नुकसान भरपाई देणे शेतकऱ्यांना सगळ्या, इतके दिवस त्यांना बेरोजगार करून ठेवलं, त्यांचे सगळे आर्थिक विकासाचे मार्ग थांबवून दिले. आणि तिसरी म्हणजे ज्यांच्या जमिनी त्यांनी वापरलेल्या आहेत, वापरात आहेत, त्यांच्या संदर्भात त्यांनी आजच्या भावाने त्यांना किंमत देणे आणि त्यांच्या परिवारातल्या लोकांना रोजगार देणे. असा निर्णय जर त्यांना घ्यायचा असेल तर या संदर्भात जरूर शेतकरी मोठ्या मनाने तोडगा काढण्यासाठी तयार आहेत. नाहीतर आम्हाला कोर्टात जावं लागेल. पण त्याचबरोबर गावकऱ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं ठरवलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांना कोणीही मतदान करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये अशी भूमिका घेण्याचा हक्क मतदार म्हणून त्यांना आहे आणि त्याची गंभीर दखल राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे की रायगड जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, त्यांचं काय नुकसान होऊ शकते याचा अंदाज जर त्यांना येत असेल तर आता सुद्धा ते JSW कंपनीच्या लोकांना पाठवू शकतात. जरी जरी आचारसंहिता असेल तरी त्यांनीच हे उद्योग केलेले असल्यामुळे त्यांनाच हे सावरण्याचे सगळे मार्ग माहिती आहेत. त्यांनी JSW कंपनीच्या माणसांना पाठवावं आणि या लोकांशी बोलायला लावावं म्हणजे त्यांची निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पडेल. साधारणतः 8 ते 10 हजार शेतकरी आहेत आणि त्याच्यातले बरेच जण जे 1,000 प्रकल्पग्रस्त आहेत ते सगळे जण रायगड जिल्ह्यामध्ये फिरून लोकशाहीच्या संदर्भातला प्रचार करू शकतात. आपल्यावर अन्याय झाला ही गोष्ट अन्यायाची म्हणून सगळीकडे सांगितली जाऊ शकते. आमच्याशी बऱ्याच चर्चा केल्या होत्या, परंतु या चर्चेतून कुठल्याही सकारात्मक भूमिका नाही घेतली. JSW नेहमी आडमोठेपणाचं धोरण त्यांनी अवलंबलेलं आहे की आम्ही नोकऱ्या देणार नाहीत. खरं तर मी सांगू इच्छितो की ज्या औद्योगिक विकासाकरता शासनाने जमीन अधिग्रहित केलेल्या आहे तर शासनाचं धोरण आहे की ज्या जमिनी अधिग्रहित केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक 7/12 प्रत्येकाला नोकरी देणं गरजेचं अनिवार्य आहे. परंतु शासनाच्या नियमालाच तिलांजली देऊन जर JSW एकरकमी धोरण आणत असेल तर ते अन्यायकारक आहे. त्यामुळे JSW कडे आपण अशा प्रकारची अपेक्षा करणं की त्यांनी काहीतरी आमच्याकडे सकारात्मक आणणं हे आमच्या माध्यमातून चुकीचं असणार आहे. म्हणून सरकारने आता आता खरं तर सरकार कुठलंही अस्तित्वात नाहीये, परंतु सरांनी सांगितलं की त्यांनी जे उद्योग सुरू केले त्यांनाच मार्ग माहिती आहे उद्योग कसे बंद करायचे.